नमस्कार. तर आज आपण रसशास्त्र व भेषज कल्पनामधील पेपर 1 मधील चतुर्विध रसायन हा टॉपिक बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण चतुर्विध रसायन, खरले रसायन व परपटी रसायन या गोष्टी पाहिल्या आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण पोट्टली रसायन पाहणार आहोत. पोट्टली कल्पना. परपटीपेक्षा अधिक पक्का बंध होय. बंधनासाठी अग्निसंस्कार केल्यावर काय होते तर बंध अधिक दृढ होतो, टणक व टिकाऊ होतो व त्याचे आशुकारित्व व सूक्ष्म स्त्रोतगामित्व वाढते. पोट्टली म्हणजे पुरचुंडी किंवा पिशवी. त्याचे प्रकार. निर्माण विधीनुसार पोट्टली कल्पाचे 3 प्रकार पडतात. पुटसंस्काराने तयार केले जाणारे, उदाहरणार्थ कपर्द पोट्टली. दुसरं वालुका यंत्रात किंवा चिनी मातीच्या पात्रात गंधकात तळून तयार केलेले, उदाहरणार्थ हिरण्यगर्भ पोट्टली. व तिसरे औषधांची गोळी, दूध, यवागू, खिचडी इत्यादी पदार्थात शिजवून प्यायला देणे, उदाहरणार्थ रेतोरोधन पोट्टली. पोट्टली कल्पना निर्माणाच्या 3 विधी सांगितल्या. त्यातील विधी क्रमांक 1 म्हणजेच कपर्द पोट्टली. पोट्टली म्हणून प्रत्यक्षात कपर्दिकेचा उपयोग केला जातो. यामध्ये औषधी मिश्रण पिवळ्या कवड्यांमध्ये ठासून भरावे. शुद्ध टंकणखार गोदुधात घालून कवड्यांचे तोंड लिंपावे. त्या कवड्या शराव संपुटात ठेवाव्यात. संपुटात संधिलेप व मातकापड करून संपुटाला गजपूट द्यावा. शराव संपुट उघडून आतील कवड्या काढाव्यात. पोट्टली कल्प तयार होतो. आता विधी क्रमांक 2 अक्कल काढा, जायफळ, जायपत्री, एला, कस्तुरी, हिंगू, केशर इत्यादी समभागात घेणे. त्याची पोट्टली बांधावी. डोला यंत्रात पोट्टली दुधात शिजवावी. दूध आटल्यानंतर पोट्टली काढून दूध पिण्यास द्यावे. यालाच रेतोरोधन पोट्टली असे म्हणतात. नेक्स्ट विधी क्रमांक 3 औषधी द्रव्याची कज्जली तयार करावी. द्रवद्रव्याची भावना द्यावी. ते समान आकाराचे मोदक किंवा गुटी बनवावे. रेशमी वस्त्रात बांधून वितळलेले गंधकात तळावे. ह्याचं उदाहरण म्हणजे हेमगर्भ पोट्टली. आता पोट्टली परीक्षा कशी करावी तर पोट्टलीतून बुडबुडे येणे थांबतात व पोट्टल्या टरटरीत फुगतात व पुष्ट दिसतात. NCSMच्या सिलेबस कॉपीमध्ये पोट्टली कल्पनेचे उदाहरण म्हणून हेमगर्भ पोट्टली दिलेली आहे. शुद्ध पारा, शुद्ध गंधक, शुद्ध सुवर्ण 1 भाग प्रत्येकी. त्याला दगडी कलात पारद व सुवर्णासोबत मर्दन करावे. गंधकासोबत त्याची कज्जली बनवावी. रुई क्षीराची भावना देऊन त्याचे मोदक बनवावे. ते सुकल्यानंतर त्याला रेशमी वस्त्रात बांधावे. परत शुद्ध गंधकामध्ये त्याला तळावे आणि सुवांगाशीत झाल्यावर ते वस्त्र काढून घ्यावे. अशा प्रकारे हेमगर्भ पोट्टली निर्माण होते. त्याची मात्रा 1 गुंजा सांगितली आहे. त्याचा उपयोग श्वास, कास, महावात, ज्वर, गुल्म, हृदरोग इत्यादी व्याधींमध्ये होतो व त्याचा अनुपान मध सांगितले आहे. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.